एव्हरीवन, आज आपण ट्विन्स बघू. टू एम्ब्रिओज डेव्हलप सायमल्टेनियसली इन द सेम युटेरस. मग दोन एम्ब्रिओज जे असतात डेव्हलप सायमल्टेनियसली. दोन एम्ब्रिओ जे असतात ते एका युटेरसमध्ये काय होतात, दोन एम्ब्रिओ असतात. अँड दस टू ऑफस्प्रिंग आर डिलिव्हर्ड सायमल्टेनियसली. आणि हे जे दोन ऑफस्प्रिंग तयार होतात ते सायमल्टेनियसली तयार होतात. सच ऑफस्प्रिंग आर कॉल्ड ॲज अ ट्विन्स. आणि त्याला काय म्हणतात, ट्विन्स मीन्स काय म्हणतात, जुळे. मेनी कपल्स हॅव ट्विन्स. बरेच जणांना काय असते की ट्विन्स असते. देर आर टू मेन टाईप ऑफ ट्विन्स. हे एक महत्त्वाचं आहे. दोन टाईपचे ट्विन्स असतात, ॲज अ मोनोझायगोटिक ट्विन्स अँड द डायझायगोटिक ट्विन्स. एक मोनोझायगोटिक ट्विन्स असते आणि डायझायगोटिक ट्विन्स असते. मोनोझायगोटिक ट्विन्स आर फॉर्म फ्रॉम सिंगल एम्ब्रिओ. मोनोझायगोटिक ट्विन्स जे असतात ते फक्त सिंगल एम्ब्रिओमध्ये असतात, म्हणजे एका एम्ब्रिओमध्ये तयार झालेले असतात. ड्युरिंग अर्ली पिरियड ऑफ एम्ब्रिओनिक डेव्हलपमेंट. मग काय होतं की विदिन 8 days ऑफ झायगोट फॉर्मेशन सेल्स ऑफ दॅट एम्ब्रिओ डिवायडेड इंटू 2 ग्रुप्स. आता बघा की एका एम्ब्रिओमध्ये जर एका सिंगल एम्ब्रिओमध्ये जर दोन असेल तर एक मिनिट पहिले सांगते. ड्युरिंग अर्ली पिरियड ऑफ एम्ब्रिओनिक डेव्हलपमेंट, जेव्हा एम्ब्रिओनिक डेव्हलपमेंट होते 8 दिवसात झायगोट फॉर्मेशन होते. सेल्स ऑफ दॅट एम्ब्रिओ डिवायडेड इंटू 2 ग्रुप्स. मग ते जे एम्ब्रिओ असतात, जे एम्ब्रिओचे जे सेल्स असतात ते दोन ग्रुपमध्ये डेव्हलप होतात. दोज 2 ग्रुप डेव्हलप ॲज 2 सेपरेट एम्ब्रिओज. तर ते जे सेपरेट झालेले एम्ब्रिओ असतात त्याला म्हणतात 2 सेपरेट एम्ब्रिओज. अँड दज मोनोझायगोटिक ट्विन्स आर फॉर्म. आणि त्याच्यामुळे काय होते, मोनोझायगोटिक ट्विन्स तयार होतात. सच ट्विन्स आर जनरली एक्झॅक्टली सिमिलर टू इच अदर. मग ते जे तसे जे हे असतात, तसे जे ट्विन्स असतात ते काय असतात, एकमेकांना म्हणजे एकमेकांसारखे सेम दिसतात. ड्यू टू दिस सच ट्विन्स आर एक्झॅक्टली सिमिलर इन देअर अपिअरन्स. मग हे जे ट्विन्स असतात ते एक्झॅक्टली सेम, म्हणजे त्यांचं जे जेंडर असतं ते पण सेम असतं, जेंडर सेम असतं. त्यानंतर त्यांचं अपिअरन्स जे असतं ते पण सेम असतं. दॅट इज बोथ विल बी आयदर बॉईज ऑर गर्ल्स. ओके. देन इन केस ऑफ मोनोझायगोटिक ट्विन्स, इफ द एम्ब्रिओनिक सेल आर डिवायडेड इंटू 2 ग्रुप्स. आणि मोनोझायगोटिक ट्विन्स जे असतात, एम्ब्रिओनिक सेल दोन याच्यामध्ये हे होतात, डिवाइड होतात इंटू 2 ग्रुप्स. 8 days आफ्टर द झायगोट फॉर्मेशन नंतर 8 दिवसानंतर देर इज हायली पॉसिबिलिटी ऑफ फॉर्मेशन ऑफ को जॉईंट ट्विन्स. सच ट्विन्स आर बॉर्न विथ सेम पार्ट्स ऑफ बॉडी जॉईंट टू इच अदर. आपण बघितलं असेल पेपरमध्ये वगैरे दाखवतात बघा, ते त्यांचे हात वगैरे जॉईंट असतात किंवा डोकं वगैरे जॉईंट असतात त्यांचे. पेपरमध्ये नेहमी ॲड येतं किंवा टी व्हीला पण तसं ॲड वगैरे येतात. तर त्यांचे हात किंवा बॉडी पार्ट्स काय असतात, एकमेकांना जॉईंट असतात. तर ते काय असतात, मोनोझायगोटिक ट्विन्स असतात. सम ऑर्गन्स आर कॉमन इन सच ट्विन्स. आणि काही जे ऑर्गन्स असतात ते दोन्ही याला कसे असतात, कॉमन असतात. जे ऑकेजनली 2 oocytes आर रिलीज फ्रॉम द ओरी ऑफ वुमेन. मग काय होतं की oocytes आर रिलीज फ्रॉम द अँड बोथ oocytes आर fertilized by 2 separate sperm. And thus 2 zygotes are occasionally 2 oocytes are released from the ovary of woman and both oocytes are fertilized by 2 separate sperms. आता काय होतं, याच्यामध्ये 2 oocytes रिलीज होतात ओरीमधून 2 oocytes हे होतात वुमेनच्या. अँड बोथ oocytes फर्टिलाइज बाय 2 सेपरेट स्पर्म. आणि दोन्ही oocytes जे असतात ते 2 सेपरेट स्पर्मनी काय होतात, फर्टिलाइज होतात. अँड दोज 2 झायगोट्स आर फॉर्म. आणि त्याच्यामुळे 2 झायगोट्स तयार होतात. 2 एम्ब्रिओज आर फॉर्म फ्रॉम दोज 2 झायगोट्स. मग काय होतं, 2 एम्ब्रिओ तयार होणार फ्रॉम दोज 2 झायगोट. अँड बोथ ऑफ द एम्ब्रिओ आर सेपरेटली इम्प्लांटेड. आणि बोथ ऑफ द जे दोन्ही जे झायगोट तयार होतात ते सेपरेटली इम्प्लांट होतात इन द युटेरसमध्ये. ते 2 सेपरेट झायगोट जे असतात ते वाढतात. अँड द झायगोटिक ट्विन्स आर डिलिव्हर्ड आफ्टर कम्प्लीट डेव्हलपमेंट. आणि ते डायझायगोटिक ट्विन्स जे असतात ते डिलिव्हरीनंतर ते दोन्ही पण येतात. सच ट्विन्स आर जेनेटिकली डिफरंट. आणि ते जेनेटिकली डिफरंट असतात. म्हणजे एक तर तो बॉय असू शकतो किंवा ती गर्ल असू शकते, किंवा म्हणजे दोन सारखे येऊ शकतात, किंवा जेंडर सेम अँड मे बी सेम ऑफ डिफरंट बाय जेंडर. So you may have read the sometimes a woman may deliver more than 2 offspring at a time. Collect more information from internet about reason for each incidence. तुम्हाला असं इंटरनेटमध्ये दिलेलं आहे, एक असं प्रोजेक्ट दिलेला आहे. नंतर आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. अ पर्सन स्टेट ऑफ बिंग फिजिकल, मेंटल अँड सोशल स्ट्रॉंगनेस इज कॉल्ड ॲज हेल्थ. हेल्थ मीन्स काय, अ पर्सन स्टेट ऑफ म्हणजे तो फिजिकली, मेंटली आणि तो स्ट्रॉंग असेल तर
तर चांगलं असेल तर त्याची हेल्थ चांगली आहे. इन आवर कंट्री देअर सीम्स टू बी लॅक ऑफ अवेअरनेस रिगार्डिंग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ड्यू टू व्हेरियस रिझन्स लाईक सोशल कस्टम्स, ट्रेडिशनल इलिटरसी, शायनेस एक्सेट्रा. तुम्हाला आपल्या कंट्रीमध्ये काय होतं की देअर सीम्स टू बी लॅक ऑफ अवेअरनेस रिगार्डिंग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. रिप्रोडक्टिव्ह हेल्थबद्दल बोलायला बरेच जण घाबरतात का बरं, की त्यांना म्हणजे ॲक्च्युली काही जणांना माहीतच नसते. किंवा पॅडमॅन पिक्चर बघितला असेल, पॅडमॅन पिक्चरमध्ये त्या बाया लाजतात जनरली की म्हणजे त्या अशा लाजतात, म्हणजे शायनेस त्यांना लाज वाटते. ट्रॅडिशन्स म्हणजे त्यांची संस्कृती असते की नाही ही गोष्ट म्हणजे कोणाला सांगायची नसते, ही खूप म्हणजे घरच्या घरी राहिलेली बरी आणि स्त्रियांमध्ये राहिलेली बरी. ट्रॅडिशनचा प्रॉब्लेम असतो, त्यानंतर सोशल कस्टम्सचा प्रॉब्लेम असतो, लोक काय म्हणतील याचा विचार करतात. त्यानंतर इलिटरसी म्हणजे अशिक्षणाचा मीन्स काय सुशिक्षित नसण्याचा हा एक असू शकतो. पण एस्पेशली देअर सीम्स टू इंडिफरन्स टुवर्ड्स रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ऑफ वुमन. पण रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ही वुमेनसाठी खूप महत्त्वाची आहे. पॅडमॅन पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे, यू नो दॅट. ओके, बघितला असेल तुम्ही पॅडमॅन पिक्चर तर त्याच्यामध्ये सांगतं ऑकरन्स ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल इज रिलेटेड विथ रिप्रोडक्टिव्ह अँड ओव्हरऑल हेल्थ ऑफ वुमन नाव अ डे. ऑकरन्स ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे जी MC असते मीन्स मेन्स्ट्रुअल सायकल इज रिलेटेड विथ रिप्रोडक्टिव्ह, म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल रिलेटेड असते रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला अँड ओव्हरऑल हेल्थ ऑफ वुमन. आणि वुमनच्या हेल्थला म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल खूप महत्त्वाचं असते. ओके, नाऊ अ डे वुमन आर वर्किंग ॲट पार विथ द मेन. मग काय होतं की वुमेन आर वर्किंग ॲट पार विथ द मेन. ड्यू टू दिस दे हॅव टू स्टे आउटडोअर्स फॉर होल डे. बघा काय होतं की ज्यावेळेस मेन्स्ट्रुअल सायकल येते तर त्यावेळी आपले जे मीन्स ट्रॅडिशन जे राहते, एक संस्कृती राहते आपल्या घरची, की मोठे लोक म्हणतात की तुम्ही बाहेर जाऊन बसा वगैरे, मीन्स तुम्ही आतमध्ये यायचं नाही वगैरे. सो तेच दिलं आहे. ड्यू टू दिस दे हॅव टू स्टे आउटडोअर्स फॉर अ होल डे. देन ब्लिडिंग ऑकर्स ड्युरिंग मेन्स्ट्रुअल सायकल. आणि मेन्स्ट्रुअल सायकलच्या वेळेला काय होतं की ब्लिडिंग जातं आणि मग घरचे म्हणतात की बाहेर जाऊन बस, की इथे हात नको लावू, तिथे हात नको लावू, तुम्हाला माहीतच असेल. ड्यू टू दिस प्रायव्हेट ऑर्गन. मग हे जे प्रायव्हेट ऑर्गन्स असतात जेनिटल्स नीड टू बी मेंटेन क्लीन टाईम टू टाईम. हे काय करायला पाहिजे की जनरली टाईम टू टाईम क्लीन करायला पाहिजे जेनिटल ऑर्गन. अदरवाईज प्रॉब्लेम रिगार्डिंग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मे अराईज. आणि प्रॉब्लेम जे असतात रिगार्डिंग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मे अराईज. सम प्रॉब्लेम्स रिगार्डिंग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मे अराईज इन मेन टू. इट इज इसेन्शियल टू मेंटेन द क्लीनलीनेस ऑफ देअर जेनायटल्स. बघा जेनायटल ऑर्गन नेहमी क्लीन करायला पाहिजे, त्याच्यामुळे काय होतं की असे आजार जे असतात ते होत नाही आणि ते खूप महत्त्वाचं ऑर्गन्स असतात. अमंग द व्हेरियस एक्झुअल डिसीजेस syphilis and gonorrhea occur on a large scale. Both of these diseases are caused by bacteria. हे जे असतात बॅक्टेरियामुळे हे डिसीज होतात. ऑकरन्स ऑफ पॅचेस ऑन व्हेरियस पार्ट ऑफ बॉडी इन्क्लुडिंग जेनेटल्स. म्हणजे जेनाटल पार्टमध्ये रॅशेस वगैरे होता. फीवर, इम्प्लांटेशन ऑफ जॉईंट्स, ॲलोपेशिया एक्सेट्रा आर द सिम्पटम्स ऑफ सायफिल्स. पेनफुल अँड बर्निंग सेन्सेशन ड्युरिंग युरिनेशन. युरिन करताना काय होतं की पेन होतं किंवा बर्निंग सेन्सेशन, जळजळ होणे. उजाईंग ऑफ पस थ्रू पेनिस अँड वजाना. इम्प्लांटेशन ऑफ युरिनरी ट्रॅक्ट, ॲनस, थ्रोट, आईज एक्सेट्रा आर द सिम्पटम्स ऑफ गोनोरिया. गोनोरियाचं सिम्पटम्स असते की बरेच जणांचं आता तर ते जास्तच होत आहे. जे वुमेन जे जेनेटल ऑर्गनची काळजी घेत नाही किंवा जे व्यवस्थित स्वच्छता स्वतःची करत नाही तर त्यांना युटेरस ट्रान्सप्लांट करावं लागतं, म्हणजे युटेरस काढून टाकावं लागते. सो असे आजार जास्त होत आहे एवढ्यामध्ये. इथे दिलेलं आहे पॉप्युलेशन एक्सप्लोजन. सॉरी, excessive growth of population within short duration is called as population explosion. You may have realized from the table given besides about fast population of growth of India, we have to face various problems like unemployment, decreasing per capita income and increasing loan stress on natural resources etc. There is only one solution for all such problems and its control. Population control, family planning is essential for this. पॉप्युलेशन दिलेलं आहे, लोकसंख्या वाढ दिलेली आहे, तर
गव्हर्मेंटनी सांगितलं की म्हणजे आपणही हा विचार करायला पाहिजे की फॅमिली प्लॅनिंग हे खूप महत्त्वाचं आहे. ओके, थँक्यू.